सुप्रभात भक्त मंडळी. विषय थोडा चमत्कारिक आहे. कारण सुरुवातच अशी आहे की देवाला मानणे, श्रद्धा की अंधश्रद्धा. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा नेहमीच वेगवेगळ्या वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मंथनातून आपल्याला जो काही ईश्वर प्राप्तीचा जो काही मार्ग आहे किंवा दुःखातून मुक्त होण्याचा, संकटातून मुक्त होण्याचा जो काही मार्ग आहे, तर त्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना लाईक करा, शेअर करा आणि नियमित प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओचं तुम्ही पाहत राहा. बऱ्याचदा असं होतं की आज जो काही आपण धार्मिकतेचा जो काही बाजार किंवा उत्सव मांडलेला आहे, तर तो काहीसा चुकीचा आहे, की जे देवदेव करणारे जे आहेत, तर तेच खऱ्या अर्थानं देवाची कुठेतरी चेष्टा करताना दिसत आहेत. धर्माची बदनामी करताना दिसत आहे. धर्माचा बाजार भरवला जातो आणि हे सगळं श्रद्धेच्या नावाखाली सुरू आहे. सगळ्यात आधी जर आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग निवडायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाप आणि पुण्य ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसभर आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या काही कृती करतो, तर त्या कृती करत असताना काय केल्यानं पाप होईल, काय केल्यानं पुण्य मिळेल, ह्या कृतीचा जर विचार करायचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं जर वागायचा प्रयत्न केला, तर ही एक प्राथमिक पायरी आहे किंवा पहिली पायरी आहे ईश्वर प्राप्तीची, असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण उपवास करतो, उपवासाच्या नावाखाली टोकरभर फराळाचं पचवतो आणि मग ते पचवत असताना मग लोकांना सांगत सुटतो की मला उपवास आहे. नवरात्रामध्ये आपण वेगळे वस्त्र परिधान करून, रंगीबिरंगी साड्या घालून, ड्रेस घालून, लिपस्टिक लावून, मेकअप करून म्हणजे ईश्वराला पाहण्यासाठी जातो की स्वतःला दाखवण्यासाठी जातो, हाही प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा आपण मंदिरामध्ये आरतीच्या याच्या त्याच्या निमित्ताने जातो, तर त्याही ठिकाणी आपण ईश्वरापेक्षा आपण स्वतःच प्रदर्शन अधिक मांडतो. मग हा धार्मिकतेचा बाजार नाही का, असं जर तुम्हाला वाटत नसेल, जे काय असेल वाटत असेल नसेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. दुसरीकडे पाप आणि पुण्याची संकल्पना समजून घेत असताना 90च्या दशकामध्ये एक ओशोचं प्रवचनावर आधारित एक ओशो रजनीश यांचं एक पुस्तक आलं होतं, की मानो मत जानो. म्हणजे श्रीराम लागू जे काही डॉक्टर आहेत, तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की ईश्वराला आता रिटायर करा आणि त्याच्यावरून बराच वाद झाला होता. बऱ्याचदा एखादा जर कोणी धर्माचा विषय असा इतका नाजूक असतो की त्याच्यावर जर एखादा कोणी बोलला तर लगेच ते आमच्या धार्मिक भावना दुखवल्या म्हणून गदारोळ दांगडो असतो आणि मग मग ही याला आपण आपली धार्मिकता म्हणू शकत नाही. कारण जो काही आमचा जो काही हिंदू संस्कृती असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल, हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र याच्यातून दया, क्षमा, शांती हा विषय आपण अग्रक्रमाने सांगत असताना असं कोणी जर एखादं बोलून चुकत असेल, तर त्याच्याविषयी लगेच त्याचं रान माजवणं हे योग्य ठरत नाही. हे असं संतांचं म्हणणं आहे. तर त्या पुस्तकाच्या नुसार ओशोंनी जी काही मांडणी केलेली आहे, तर ती गहन जरी असली, तरी त्याचा जो काही गाभा होता, तर तो अत्यंत स्पष्ट होता. की त्यांचं म्हणणं असं होतं की देवाला मानणे म्हणजेच अंधश्रद्धा आणि देवाला समजून घेणे म्हणजे हाच खरा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे, असं ओशोंनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि मग हे करत असताना आपण पाप पुण्याचा विचार करत नाही, मग त्याच्यानुसार आपण कृती करत नाही आणि मग त्याच्यातून आपल्या हातून चुकीची कृती होते किंवा बरोबर होते याचा आपण कधीच विचार करत नाही. मग बऱ्याचदा आपण धार्मिकतेच्या निमित्ताने, देवाच्या निमित्ताने देवळात जातो आणि देवळात गेल्याच्या नंतर बऱ्याचदा आपण तीर्थाटनाच्या निमित्ताने फिरायला जातो किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी. मग तिथं आपला तो उद्देश नसतोच की देवाचं दर्शन घेणे हा उद्देशच नसतो. जातानी बी येतानी बी आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवतो, धाब्यावर बसतो किंवा बऱ्याच काही गोष्टी करतो आणि मग त्या करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे याच्यावर कोणी बोलणार नाही किंवा सांगणार नाही आणि मग त्याचे जे काही वाईट परिणाम येत असतील तर ते आपणच कुठेतरी भोगतो. की बऱ्याचदा आपण असं म्हणतो किंवा आपल्या एक
विवाह हा एक संस्कार आहे, आपल्या श्रद्धेचा एक भाग आहे तो. त्याच्यातून परस्पर सहजीवनाचं एक नातं तयार होतं. कौटुंबिक व्यवस्था जी काय असेल ती आपली कुटुंब व्यवस्था जिवंत राहते. आणि मग हे सगळं करण्यासाठी आपण जो काही विवाहाचं प्रयोजन आहे तो एक संस्कार आहे. मात्र आता तो कुठल्याच अंगाने संस्कार राहिलेला नाही. मारुतीचं दर्शन घेणं म्हणजेच एक परण्या. परण्या या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, की परण्या म्हणजे मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मंडपात जाणं. तिथं आपण डीजे आणि दारू आणला, हळदीचा धिंगाणा आपण घालतो आहे, मेहंदीचा धिंगाणा वेगळा घालतो आहे. त्याच्यानंतर आता प्री वेडिंग शूटिंग, याला जर आपण विवाहाचा संस्कार म्हणत असू तर ते आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतं. त्याच्यानंतर आता त्याच्याही पुढे आपल्या काही संस्कृती रक्षकांची मजल गेलेली आहे, की आता भाडोत्री लोकांना आणलं जातं आणि जे काही साड्या नेसवणारे कंत्राट दिलं जातं, की ते आमच्या स्त्रियांना साड्या नेसवण्याचं काम करतात. तर ही कुठेतरी आगाऊपणाची गोष्ट आहे. हे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आहे. म्हणजे एक तर आपण एक तर हिंदू संस्कृतीचंही अनुकरण करत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीही अनुकरत नाही. आणि दोघांच्या मध्ये मध्ये आपलं मरण होतं आहे, आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे, आपल्या धार्मिकतेचा